18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र आणणाऱ्या आणि रयतेचं राज्य आणणाऱ्या शिवरायांचा राज्याभिषेक झाला। त्याला 350 वर्ष पूर्ण झाले आणि याच अनुषंगानं यंदाचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सर्वत्र साजरा होत आहे। नाशिकमध्ये असलेला सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड आणि जेल रोड याचे अध्यक्ष शिवाजी हंडोरे आज आपल्या सोबत आहेत आणि नाशिक रोडचा शिवजन्मोत्सव हा नेहमीच विशेष खास असा मानला जातो। तर यंदाच्या शिवजन्मोत्सवाचं काय आयोजन असणार आहे? मॅडम, आपण सांगितल्याप्रमाणे विशेषच आहेत, त्याचे कारणही तसेच आहेत की हा सर्व पक्षांना सोबत घेऊन आम्ही हा करत असतो आणि कुणाकडेही बळजबरीने किंवा सक्तीने जी काही आपल्याला आर्थिक मदत लागत असते त्यासाठी कुणालाही नम्रतेने आव्हान केलं जातं आणि त्यातनंच आम्ही हा निधी जमा करतो आणि त्यातनंच ही निधी जमा होते असते आणि म्हणूनच तो हा ऐतिहासिक झालेला आहे। हा नाशिक जिल्हा नव्हे, महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर मोठ्या प्रमाणात उत्साहात, आनंदात आणि तेवढ्याच पारदर्शकतेत हा होतोय। हाच आम्हा नाशिककरांचा मोठा अभिमान आहे। ह्या वर्षीची थीम ही महिला आहे, परंतु दरवर्षी तिथे गड किल्ल्यांचं सभा मंडप आणि आम्ही डेकोरेशन करतो, परंतु ह्यावेळेस महाराष्ट्राच्याही दिल्लीचेही तख्त राखते महाराष्ट्र याप्रमाणे लाल किल्ल्याचे आयोजन केलेलं आहे। तर ही थीम आमची 15 तारखेला पूर्ण होईल। 18 तारखेलाच रोजगार निर्मिती म्हणून यावर्षी समितीच्या वतीने तिथे लघु उद्योजकांचं प्रदर्शन आयोजित केलेले आहेत। कार्यक्रमाची सुरुवात 18 तारखेला 11 वाजता या प्रदर्शनाची होणार आहे। त्यानंतर प्रबोधनात कार्यक्रम म्हणून इंदोरीकर महाराजांचे रात्री 8 ते 10 वाजता कीर्तन होणार आहेत। त्यानंतर 10 ते 12 विशेष महिला थीम, अगोदरच सांगितल्याप्रमाणे महिला थीम असल्या कारणाने खास महिलांचा पाळणा कार्यक्रम होणार आहेत आणि रात्री 12 वाजता आरती आणि फटाक्यांची आतिषबाजी होणार आहेत। त्याचप्रमाणे 19 तारखेला सकाळी शिवपूजन होणार आहे। त्यानंतर 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत महारक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गोष्टी असल्या कारणाने युरिक ॲसिड, फुफ्फुसांची चाचणी, हाडांची चाचणी, नसांची चाचणी आणि आपलं मधुमेह अशा विविध तपासण्या ही त्या दिवशी होणार आहेत आणि ह्या सर्व मोफत होणार आहेत। त्यानंतर पुन्हा महिला थीम असल्या कारणाने जिजामाता आणि शिवाजी महाराजांची मिरवणूक मुक्तीधाम ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महिला घोडस्वारीमध्ये निघणार आहेत आणि पुन्हा रात्री 8 वाजता तिथे आरती होऊन पुन्हा रात्री 12 वाजता आरती आणि फटाक्यांची आतिषबाजी ही रात्री 19 तारखेला होणार आहे। पुन्हा 20 तारखेला रायगडावर शिवराज्याभिषेक दिनी जो संगीताचा कार्यक्रम होता त्यांचा जाधव सरांचा 20 तारखेला रात्री 7 ते 10 हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 21 तारखेला परत महिलाच थीम असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात खेळ मांडलेला हा आदेश बांदेकरांचा मोठे मोठे बक्षिसं, त्याचबरोबर पैठणी आणि सोन्याची नथ यांचाही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि पुन्हा 22 तारखेला प्रबोधन म्हणून विद्यार्थ्यांना, तरुण वर्गाला आणि आई वडील समजावे यासाठी हंकारे सरांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहेत। असे विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, प्रबोधनात आरोग्यविषयक कार्यक्रम हे यावर्षी शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड, जेल रोड यांनी आयोजित केलेले आहेत। तरी माझी सर्व नाशिककरांना नम्र विनंती आहे की आपण ह्या सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला हा उत्सव साजरा करावा। आणि गेल्या 2018 पासून नागरिकांच्या वतीने हा आनंदात शिवजन्मोत्सव हा होतोच आहे, परंतु वर्षानुवर्षे हा आनंदात होतोच आहे, पारदर्शकता तो झाला आहेच आहे, परंतु तो हा शिवजन्मोत्सव सोहळा हा नुसता आनंद उत्सव हा लोक उत्सव झालेला आहे। याचा आम्हा सर्व समितीकरांना, शिवभक्तांना याचा खूप मोठा अभिमान आहे। नक्कीच शिवजन्मोत्सव म्हणजे फक्त शिवरायांची आठवण नव्हे तर शिवरायांचे आदर्श आपल्या आयुष्यात उतरले पाहिजे, त्यांचे आदर्श आपल्या वागणुकीत उतरले पाहिजे, यासाठीच शिवजन्मोत्सव सोहळा आपण दरवर्षी साजरा करतो आणि त्याच अनुषंगाने सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड आणि जेल रोड यांचा हा प्रयत्न आहे। तेव्हा नाशिककरांनो, भरभरून या कार्यक्रमाला प्रतिसाद द्या आणि या उत्स्फूर्तपणे सादर होणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद घ्या। आज 9 न्यूजच्या स्टुडिओत आपण आलात आणि इतकी चांगली माहिती दिली आमच्या दर्शकांना, त्याबद्दल धन्यवाद।